श्री गणेशाला वंदन करून आपण साई सच्चरित्राची सुरुवात करूया. ओम साईनाथाय नमः. नमस्कार साई भक्तांनो. आज आपण एका पवित्र, मंगल आणि श्रद्धेच्या प्रवासाला सुरुवात करीत आहोत. श्री साई सच्चरित्र या अमृततुल्य ग्रंथाच्या कथनाची. हा ग्रंथ केवळ साईबाबांचे चरित्र नाही, तर तो आहे श्रद्धा आणि सबुरीचा जिवंत अनुभव. या ग्रंथाचे लेखक आहेत श्री गोविंदराव रघुनाथ दाभोळकर, ज्यांना साईबाबांनी एक नवीन नाव दिलं होतं, हेमाडपंत. हेमाडपंत स्वतः विद्वान होते, परंतु साईबाबांकडे येईपर्यंत त्यांच्या मनात अनेक शंका होत्या, तर्क होते, अहंकार होता. पण शिर्डीतील त्या अवलियाच्या सहवासात त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. साईबाबांनी त्यांना आज्ञा दिली, माझं चरित्र लिही, लोकांना माझी लीला समजू दे, त्यातूनच त्यांना सत्याचा मार्ग मिळेल. हेमाडपंतांनी नम्रतेने ती आज्ञा स्वीकारली आणि साईबाबांच्या कृपेने हा महान ग्रंथ जन्माला आला. भक्तांनो, साईबाबा कोण होते? ते ना हिंदू होते, न मुस्लिम. ते ना साधू होते, न फकीर. ते होते सर्व धर्मांचे सार. साईबाबांचे शिर्डीत आगमन इसवी सन 1858च्या सुमारास झाले. एक अनोळखी, शांत, तेजस्वी तरुण शिर्डी गावात येऊन स्थिरावले. कुणीही त्यांना ओळखत नव्हते. कुणालाही त्यांच्या भूतकाळाविषयी काहीच माहिती नव्हती. ते कधी झाडाखाली बसत, तर कधी मशिदीत राही, कधी भिक्षा मागे, तर कधी दिवसेंदिवस मौन धारण करी. लोक त्यांना वेडा फकीर म्हणत, पण त्यांच्या नजरेत एक विलक्षण शांतता होती. हळूहळू गावकऱ्यांच्या लक्षात आलं, साईबाबा कुणी सामान्य मनुष्य नाहीत. ते भविष्य जाणतात, मनातील विचार ओळखतात आणि संकटात सापडलेल्यांना अदृश्य मदतही करतात. ज्या मशिदीत साईबाबा राहत होते, तीच पुढे द्वारकामाई म्हणून ओळखली जाऊ लागली. तेथे ना दार होते, ना भिंत होती. सर्वांसाठी ते स्थान खुले होते. गरीब, श्रीमंत, हिंदू, मुस्लिम सगळे एक समान. साईबाबा नेहमी एकच गोष्ट सांगत, अल्लाह मालिक. देव एकच आहे, फक्त नावं वेगवेगळी. ते धुनी लावून बसत आणि त्या धुनीतील भस्म आजारी, दुःखी लोकांना देत. अनेक जण त्या भस्माने बरे झाले. पण साईबाबा म्हणायचे, मी काही करत नाही, तो सर्व अल्लाह करतो. आणि जर कोणी मुस्लिम व्यक्ती त्यांना भेटायला आला, तर त्याला ते भगवद्गीतेचे संस्कृत श्लोक ऐकवायचे. साईबाबा लोकांना उपदेश कमी करत, पण आचरणातून जास्त शिकवत असत. त्यांच्या जीवनातील 2 शब्द संपूर्ण तत्त्वज्ञान सांगून जातात, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे गुरु आणि देवावर पूर्ण विश्वास. सबुरी म्हणजे संयम, सहनशीलता आणि वेळेवर विश्वास. तर भक्तांनो, याच श्रद्धा आणि सबुरीच्या पायावर साईबाबांनी असंख्य भक्तांचे जीवन उजळवले. या ग्रंथातील प्रत्येक अध्याय आपल्याला आत्मपरीक्षणाचा आरसा दाखवतो. तर भक्तांनो, आज आपण इथेच थांबू. पुढील भागात पाहू शिर्डीतील लोक साईबाबांकडे कसे आकृष्ट झाले आणि कशा प्रकारे त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागली. बोध, जो गुरुवर श्रद्धा ठेवतो, त्याच्या आयुष्यात कधीही अंधार राहत नाही. आपण साईबाबांच्या संपूर्ण जीवनलीला, चमत्कार आणि शिकवणींवर प्रत्येक एपिसोडमध्ये प्रकाश टाकणार आहोत. म्हणून पुढील एपिसोड पाहण्यासाठी मराठी तत्त्वज्ञान बोधकथा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा. तुम्ही देखील साईभक्त असाल तर साईबाबांबद्दलचे तुमचे अनमोल विचार कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. श्री साईबाबांच्या चरणी नम्र प्रणाम. ओम श्री साईनाथाय नमः.